नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेत महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. कोणता पाहूयात. UPI आणि इतर अधिसूचित डिजिटल पेमेंट व्यवहारांवर बँका आणि पेमेंट सेवा पुरवठादारांना शुल्क आकारण्याची परवानगी देण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणारं विधेयक लोकसभेनं मंजूर केलंय. यासाठी पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ॲक्ट 2007 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र लोकसभेत विधेयक मंजूर झालं असलं तरी UPI व्यवहारांवर तातडीनं शुल्क लागू झालेले नाहीत. भविष्यात केंद्र सरकारनं परवानगी दिल्यास अशा व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा कायदेशीर मार्ग या दुरुस्तीमुळे उपलब्ध होणार आहे. सध्या सामान्य UPI व्यवहारांवर थेट शुल्क आकारले जात नाहीयेत. नव्या दुरुस्तीमुळे केंद्र सरकारला काही डिजिटल पेमेंट व्यवहारांसाठी मर्चंट डिस्काउंट रेट MDR किंवा इतर शुल्क लागू करण्याची परवानगी देण्याचा अधिकार मिळणार आहे. हे शुल्क प्रामुख्यानं व्यापाऱ्यांकडून पेमेंट प्रक्रिया करणाऱ्या बँका किंवा सेवा पुरवठादारांना दिलं जाणारं शुल्क असतं. वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की व्यक्ती ते व्यक्ती P2P UPI व्यवहार विनाशुल्कच ठेवण्याचा सरकारचा मानस आहे. तसंच बहुतांश व्यापारी व्यवहार सुद्धा शुल्कमुक्त ठेवले जाणार आहेत. UPI व्यवहारांची संख्या झपाट्यानं वाढत असताना बँका, पेमेंट कंपन्या आणि डिजिटल पेमेंटच्या पायाभूत सुविधांवर मोठा खर्च होतोय. शुल्काची शक्यता निर्माण करून या संपूर्ण डिजिटल पेमेंट व्यवस्थेच्या दीर्घकालीन आर्थिक शाश्वतेला आधार देणं हा या बदलामागचा प्रमुख उद्देश असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. UPI विधेयकामध्ये नेमकं काय आहे ते पाहूयात. केंद्र सरकारला काही डिजिटल पेमेंट व्यवहारांवर शुल्क लागू करण्याची परवानगी देण्याचा अधिकार त्यामुळे मिळणार आहे. यात UPI व्यवहारांचाही समावेश होऊ शकतो. मात्र शुल्क तत्काळ लागू झालेले नाहीत. UPI वापरणाऱ्यांना शुल्क लावणार नाहीत. व्यक्ती ते व्यक्ती UPI व्यवहार विनाशुल्क ठेवण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे वैयक्तिक काय परिणाम होणार नाहीत. बहुतांश व्यापारी व्यवहारही विनाशुल्क ठेवण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यापारी काही व्यवहार यातून सुटू शकतात. भविष्यात काही व्यापारी व्यवहारांवर MDR लागू करण्याचा पर्याय असू शकतो. विशेषतः मोठ्या मूल्याच्या व्यवहारांवर मर्यादित शुल्काचा विचार केला जाऊ शकतो. अंतिम दर आणि व्यवहारांची श्रेणी सरकारच्या पुढील निर्णयावर अवलंबून असेल. तर या विधेयकाबद्दल सरकारनं भूमिका स्पष्ट केली आहे. पाहुयात काय नेमके खुलासे केले गेलेत. सामान्य ग्राहकांसाठी UPI विनामूल्यच राहणार आहे. सरकारकडून हे स्पष्ट केले गेले. बहुतांश व्यापाऱ्यांकडून सुद्धा UPI वर शुल्क आकारलं जाणार नाहीये. भविष्यामध्ये मोठ्या व्यवहारांवर अत्यल्प शुल्क लागण्याची शक्यता आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील शुल्कापेक्षा UPI शुल्क हे कमी असेल. UPI यंत्रणेची डागडुजी, सायबर सुरक्षा इत्यादींवर बराच खर्च होतोय. भविष्यात हा खर्च प्रचंड वाढल्यास UPI वर शुल्क लावण्याची तरतूद गरजेची आहे असंही सरकारनं स्पष्ट केलंय. म्हणून विधेयक मांडलंय. UPI तत्काळ सशुल्क करण्याचा मानस नाही अशी सरकारनं भूमिका स्पष्ट केली आहे. तर अर्थतज्ञ आणि डावे नेते डॉक्टर अजित अभ्यंकर यांनी या विधेयकाला तीव्र विरोध केलाय. पाहूयात. माझ्या मते ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. जरी वरकरणी सरकारने असं सांगितलेलं असलं तरी आता आम्ही अगदी छोट्या ट्रान्झॅक्शन्सवर किंवा पर्सन टू पर्सन एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेल्या पैशावरती, पाठवलेल्या पैशावरती आम्ही कुठलाही कर आकारणार नाही, हे त्यांचं तोंडी आश्वासन आहे. कायद्यामध्ये सरकारला अशा प्रकारच्या कुठच्याही UPI पेमेंट्सवरती कर किंवा काही आकार हा आकारण्याचे अधिकार आता मिळालेले आहेत. आता कोणी म्हणले याचे परिणाम काय होतील? याचे परिणाम असे होणार आहेत. लक्षात घ्या, आज UPI मधून पाठवलेल्या किंवा एकंदर डिजिटल ट्रान्झॅक्शनची संख्या आणि त्याचा आकारमान जरी प्रचंड वाढलेलं दिसत असलं तरी
करन्सी इन सर्क्युलेशन म्हणजे चलनामध्ये असलेल्या नोटांचा वापर हा याचं एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी जर प्रमाण पाहिलं तर ते 2016 पेक्षा अजिबात बदललेलं नाही. ते साधारणपणे 11 ते 12% दरम्यान तसंच कायम आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ करन्सी इन सर्क्युलेशन ही प्रपोर्शनेटली अजिबात कमी होत नाहीये. आता हे असताना आता जर सरकारने अशा प्रकारची पावलं उचलून स्वतःकडे अधिकार घेतले याच्यामधून पैसे उभे करण्याचे, तर त्याचा परिणाम असा होईल की लोक युपीआय पेमेंट करणं बंद करतील, डिजिटल पेमेंट करणं कमी करतील आणि पुन्हा कॅशकडे जातील. म्हणजे 2016 मध्ये ज्या प्रकारची उद्दिष्ट आणि ज्या प्रकारचा कार्यकारण भाव त्यांनी सांगितला त्याच्या बरोबर उलट नरेंद्र मोदी चाललेले आहेत. हे याचं लक्षण आहे. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.